नमस्कार श्रोते हो, आज आपण योगाचं महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत. श्रोते हो, योग कालचा वारसा, आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. तिचे जतन केलंच पाहिजे. योगामध्ये आसन प्राणायाम तर आहेतच, परंतु त्यासोबत योग ही एक सुंदर जीवन जगण्याची कला शिकवणारं शास्त्र आहे. योग शब्द यूज या धातूपासून बनला आहे. योग म्हणजे टू जॉईन अस, अर्थात जोडणे. शरीराने मनाला, मनाने आत्म्याला, आत्म्याने परमात्म्याला जोडतो तो योग. ब्रह्मतत्वासोबत एकरूप होणे, अनंत अशा परमशक्तीशी तादम्य साधणे योगात अपेक्षित आहे. पतंजली योगसूत्रात म्हटले आहे, तदा द्रष्टू स्वस्वरूपे अवस्थानम. द्रष्टा स्वस्वरूपात स्थित होण्यासाठी पतंजली चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायला सांगतात. म्हणून पतंजली योगसूत्रामध्ये योगाची व्याख्या करताना पतंजली म्हणतात, योगः चित्तवृत्ती निरोधः. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी योगाची व्याख्या करताना म्हटले आहे, योग कर्मसु कौशलम समत्व योग उच्चते. अर्थात स्वला त्या परमचैतन्याशी जोडत असताना निरामय आरोग्य अगदी सहज प्राप्त होतं, असंच सर्व व्याख्यांमधनं प्रतीत होतं. श्रोते हो, मला तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की आरोग्याची व्याख्या जी WHO ने अगदी अलीकडच्या काळात केलेली आहे, अशीच व्याख्या हजारो वर्षापूर्वी आपल्या योगग्रंथामध्ये दिलेली आहे. ती म्हणजे शरीर, मन, इंद्रिय, आत्मा ह्यांची संतुलित अवस्था म्हणजे आरोग्य. बरं, आपले पूर्वज नुसती व्याख्याच करून थांबले नाहीत, तर ते मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या योगग्रंथामध्ये अष्टांग योग सांगितला आहे. तो म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. श्रोते हो, यमनियमाद्वारे पतंजली सामाजिक अनुशासन आणि स्वयं अनुशासन सांगतात. यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तर नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान इत्यादीचा समावेश. नमस्कार श्रोते हो, आज आपण योगाचं महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत. श्रोते हो, योग कालचा वारसा, आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. तिचे